नमस्कार. आजचा आपला डीप डाईव्ह आहे CTET परीक्षेवर, हां, म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. आणि तीही पहिल्याच प्रयत्नात कशी पास करायची यावर. बरोबर. आपल्याकडे एक लेख आहे ज्यात 3 महिन्यांची एक जबरदस्त योजना दिली आहे. हो, चला तर मग बघूया या योजनेत असं नक्की काय खास आहे जेणेकरून ही तयारी थोडी सोपी वाटेल. नक्कीच. सुरुवातीला परीक्षेची रचना बघूया. अगदी सरळ आहे. 2 पेपर्स, प्रत्येकी 150 गुण आणि पास होण्यासाठी फक्त 60%. म्हणजे 90 गुण. हो, फक्त 90 गुण. आणि निगेटिव्ह मार्किंग पण नाही. म्हणजे कागदावर हे खूप सोपं वाटतं. अगदी. पण खरी लढाई वेळेची आणि मानसिकतेची असते, नाही का? बरोबर. लेखातली जी 3 महिन्यांची योजना आहे ती मला वाटतं उमेदवाराला एक एक्झाम वॉरियर बनवते. हो, म्हणता येईल. म्हणजे पहिला महिना हा पूर्णपणे पायाभरणीचा आहे. NCERT पुस्तकांवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे. बरोबर. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. हे फक्त पुस्तकं वाचणं नाहीये, अच्छा. तर परीक्षेची मानसिकता समजून घेणं आहे. लेखात पियाजे, कोहलबर्ग, वायगॉत्स्की यांचा उल्लेख आहे. हां. याचं कारण असं की ही परीक्षा पाठांतर तपासत नाही, तर मुलांना कसं समजून घ्यायचं हे तपासते. म्हणजे संकल्पना समजून घेण्यावर भर आहे. अगदी. पहिल्या महिन्यात संकल्पना समजून घेणं सर्वात महत्वाचं. म्हणजे पाया पक्का झाल्यावर मग खरी कसोटी सुरू होते. हो. मग दुसऱ्या महिन्यात काय करायचं? फक्त सराव. नाही. इथेच म्हणजे लेखातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. काय आहे तो? लेख सरावाला फक्त उत्तरं बरोबर आणणं म्हणून बघत नाहीये, मग तर चुकण्याची संधी म्हणून पाहतोय. त्यांच्या मते प्रत्येक चुकलेलं उत्तर हे एक लपलेलं ज्ञान आहे. अरे वा. तुम्ही ते का चुकलात हे शोधणं म्हणजे अभ्यासाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. वा. ही तर विचार करण्याची पद्धतच बदलणारी गोष्ट आहे. आहेच. म्हणजे चुकांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकायचं. मग तिसरा महिन्यात तर निर्णायक असणार. अगदी. तिसऱ्या महिन्यात तयारी अक्षरशः टॉप गिअरमध्ये जाते. म्हणजे लेखात दररोज वेळेच्या मर्यादेत 2 ते 3 मॉक टेस्ट द्यायला सांगितले आहेत. 1 मिनिट, दिवसाला 2-3 मॉक टेस्ट. हो. हे थोडं जास्त नाही का? म्हणजे उमेदवार थकून जाण्याचा किंवा आत्मविश्वास गमावण्याचा धोका नाही का यात? खूप चांगला प्रश्न आहे. पण लेखाचा उद्देश फक्त ज्ञान तपासणं नाहीये, मग काय आहे? तर मानसिक कणखरपणा म्हणजे मेंटल स्टॅमिना तयार करणं आहे. अच्छा. रोजच्या या सरावाने परीक्षेच्या 3 तासांचा दबाव अगदी सहज वाटू लागतो. ही एक प्रकारची कंडिशनिंग आहे. म्हणजे परीक्षेचा दिवस सरावाच्या दिवसासारखाच वाटावा? अगदी बरोबर. वेळ व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की ही योजना फक्त एक वेळापत्रक नाही, तर एक संपूर्ण परिवर्तन आहे. पहिला महिना संकल्पना स्पष्ट करा, दुसरा महिना चुकांमधून शिका आणि तिसरा महिना वेळेवर विजय मिळवा. बरोबर. आणि हे सगळं येऊन थांबतं परीक्षेच्या दिवसाच्या आत्मविश्वासावर. लेखात असेही म्हटलंय की निगेटिव्ह मार्किंग नसतानाही अंदाजे उत्तरं देऊ नका. हो. जे उत्तर द्याल ते आत्मविश्वासाने द्या. हा मुद्दा महत्वाचा आहे. यावरून एक प्रश्न निर्माण होतो की परीक्षेच्या दिवशी जास्त महत्वाचं काय असतं? तुम्हाला किती येतं हे, की जे येतं ते तुम्ही किती आत्मविश्वासाने मांडता? खरंय. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. ही परीक्षा फक्त नोकरी मिळवण्याची एक पायरी नाहीये, नाही, तर एक चांगला शिक्षक बनण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. अगदी. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या परीक्षेच्या तयारीत जे बालमानसशास्त्र शिकलो त्याचा वापर प्रत्यक्ष वर्गात मुलांच्या विकासासाठी कसा करता येईल.